अमरावती शहर में एक गंभीर मामला सामने आया है, जहां कुछ आरोपियों पर हिंदू नाम अपनाकर युवतियों को प्रेम जाल में फंसाने और उनका यौन शोषण करने के आरोप लगे हैं। नांदगांव पेट पुलिस ने एक पीड़िता की शिकायत के आधार पर रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठान सहित 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पीड़िता के अनुसार आरोपी खुद को राजू नाम से परिचित कराता था और आर्थिक व व्यक्तिगत समस्याओं से जूझ रही युवतियों को सहारा देने का दिखावा करता था। बाद में उन्हें सुनसान स्थानों पर ले जाकर शोषण करता था। आरोप है कि आरोपी आपत्तिजनक तस्वीरें लेकर ब्लैकमेल भी करता था। पुलिस को आशंका है कि यह मामला एक बड़े रैकेट से जुड़ा हो सकता है। वहीं इस घटना के बाद शहर में हॉकर्स की गतिविधियों पर सख्त कार्रवाई की मांग उठ रही है। अमरावतीमध्ये रस्त्यावर चायनीजच्या गाड्या लावणारे आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या किंवा तत्सम गाड्या लावणारे जे हॉकर्स आहेत, या काही हॉकर्सनी स्वतः मुस्लिम असताना हिंदू नाव धारण करायचं आणि ज्या मुली समस्याग्रस्त आहेत, आर्थिकरित्या कमकुवत आहेत आणि कुठल्या तरी अडचणीत सापडलेल्या आहेत, अशा मुलींना प्रथम आधार देण्याचे नाटक करायचे, नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि नंतर त्यांना त्यांचे फोटो काढून आणि त्यांची माहिती स्वतःजवळ ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचं लैंगिक शोषण करायचं, असा एक खळबळजनक प्रकार अमरावतीमध्ये पुन्हा उघडकीस आलेला आहे। पंचवटी चौकामध्ये शिवाजी बीपीएडचं जे ग्राउंड आहे त्या कोपऱ्यावर, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या त्या कोपऱ्यावर तिथे एक चायनीजची गाडी उभी असते। त्या चायनीजच्या गाडीच्या हॉकर्स मालकाचं नाव आहे रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण। हा महापौर बंगल्याच्या बाजूला जे काहीतरी वली चमन शाह गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये तिथे कुठेतरी राहतो। हा 45 वर्षाचा माणूस आहे आणि येणाऱ्या अनेक मुलींशी हे एकट्यामध्ये संबंध प्रस्थापित करतात आणि मग त्यांचं लैंगिक शोषण करतात, असं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे माझी तमाम अमरावतीतल्या सगळ्या युवतींना विनंती आहे की बेछूट मोकाट कुठल्याही गाडीवर जाणं, बिनधास्त राहणं आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाशीही गप्पा मारणे प्रकरण बंद करा। उद्या तुमची फसवणूक होऊ शकते। खात्री करून घ्या कोणते हॉकर्स आहेत, काय आहेत, चांगले आहेत, नाही आहेत, त्यांचं रेप्युटेशन काय आहे, ते काय खाऊ घालतात, काय विकतात, या सगळ्या प्रकरणाचा शहानिशा झाल्याशिवाय असं या प्रकारचं कुठल्याही गाडीवर जाऊ पण नका आणि सावध व्हा। आता हे नवीन लव जिहादचं षडयंत्र हे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्वरूपाने समोर आलं आहे, हे या प्रकरणावरून दिसत आहे। अमरावती पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, हे रॅकेट शोधलं पाहिजे, हे जादू मंत्र तंत्र अत्तर लावणं प्रायव्हेट पार्ट्सला, हड्ड्या दाखवणं वेगवेगळ्या आणि समस्याग्रस्त मुलींना फासण्याचे प्रकार आहेत। याच्यात किती मुली फासल्या गेल्या आहेत याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे। त्या रियाजुद्दीन फयाजुद्दीन आणि त्याचा दुसरा हिंदू नाव धारण करणारा जो आरोपी अटकेत आहे, यांची पूर्ण सर्व प्रकारची सीडीआर सहित सगळी चौकशी करून या प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला पाहिजे आणि हे उघडकीस आणलं पाहिजे, अशी माझी अमरावती पोलिसांना विनंती आहे।